देवाचा एवढा पैसा चोरीला गेलाय, आपण तपास केलेला बरा. मला असं वाटतं पोलिसात तक्रार केलेली बरी. नाही पाटील, तुमच्या लक्षात येत नाही, आपण जर पोलिसात तक्रार केली ना तर पोलीस संशयित म्हणून अक्कादांचं नाव घेतील. त्या बाईला म्हणावं वाड्यात पाऊल टाकू नकोस. हो मी सांगते. हे बघ, माझा राग तिला ठाऊक नाहीये. हे बघ, तू रागू नको. ती जर वाड्यात आली तर अनर्थ होईल. ओ बाई थांबा. चित्रा, तिला अडव. ओ थांबा ना. तुम्हाला एवढ्या संयमाने सांगितलेलं ऐकायला येत नाही? मोठी आई, मोठी अगो, त्या बाईने. अरे हळू रे अजिंक्य, सावकाश. अरे हळू रे. अरे हो, बस झालं. अरे हळू. अरे दुखतंय रे फार. अरे हो, बस झालं झालं. हळू रे सावकाश. अरे 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 काय? अरे हो, बांधू तर दे. काय करतोस रे? झालं झालं झालं. बस बस. म्हणतात ना, प्राणावर बेतलं पण शेपटावर निभावलं. शेपटावर की पायावर? तू मेल्या माझी थट्टा करू नकोस. बरं, पाय खाली. अरे सांभाळ. अरे परमेश्वरा. नाही रे सोनूत. ती डोकं दुखतंय का? मी चेपून देऊ? कर्म माझं. इथे माझ्या पायाचा तुकडा पडलाय आणि म्हणे डोकं दुखतंय का? पायाला लागलाय? अरे बापरे, केवढं लागलंय? कसं लागलंय? अरे ती सटवी आली आहे ना घरात, आनंदिका कोण, तिने ढकललं रे मला. त्या बाईने तुला ढकललं? कुठे आहे ती? अरे पार स्वयंपाक घरापर्यंत गेलीये आणि मलाच विचारतोय कुठे आहे ती. म्हणतात ना, तू काही म्हणू नकोस, आम्ही पाहतो काय करायचं. तू पायाची काळजी घे. डॅड चल, सांभाळ जरा. देवा, आग लागली तिच्या तोंडाला. आम्हीला सज्जन कुठे उलटला कोणाच ठाऊक. मलाच बघायला हवं. अरे परमेश्वरा, काय रे दिवस दाखवतोयस? हातावर पाणी घाल. वाह, छान, समाधान वाटलं. बरं होतं जेवण. घे. अगं 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 काय करते? अगं मी आत्ताच ठेवली आहे, मला जरा बसू तरी दे. अगं 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 सोड. अगं सोड हात माझा. अचानक काय झालं तुला? आत्ता तर चांगली होती, मला जेवायला वाढत होती आणि मघाशी जेवायला बसला होतात ना म्हणून गप्प होते, नाहीतर तेव्हाच वाड्यातून फरफटत बाहेर काढलं असतं. वाड्यात आलेली व्यक्ती उपाशीपोटी बाहेर जाता कामा नये असे संस्कार केलेत अक्कादांनी आमच्यावर. तुम्ही त्यांना वाटेल ते बोलताय, पण आज त्यांनीच केलेल्या संस्कारामुळे तुमच्या पोटात 2 घास गेले. आणि हो, अक्कादांनी कधीही कुठल्याही पाहुण्याला उपाशीपोटी जाऊ दिलं नाही. मी कुणी पाहुणी नाही इथे. हा माझा हक्काचा वाडा आहे. तुम्ही आश्रित आहात. तुम्ही सांगायचं आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायचा. विश्वास ठेव अगं नको ठेव. तुझा या वाड्याशी काय संबंध? का तुम्हाला जर काय इतक्या वर्षांनी या वाड्यावर आपला हक्क आहे अशी जाग येऊ शकते? अहो, मी तर या वाड्यातच लहानाची मोठी झाली. मला या वाड्याबद्दल काही वाटणार नाही. असं वाटायला तुझा या वाड्यावर काही अधिकार हवा ना? आधीच त्या सरकारनं चोरट्याप्रमाणे
या वाड्यावर ताबा मिळवला. अक्कादांबद्दल असली भाषा वापरलेली मला चालणार नाही. पण त्यांच्या मोठेपणाची साक्ष हा वाडाच देईल. त्यामुळे तुमची ही किळसवाणी बडबड नका ऐकू आम्हाला. चालत्या माहित ना. मी या वाड्याची मालकीण आहे. माझ्या वाड्यात कसं वागायचं हे सांगणारी तू कोण? तुला काय अधिकार मला बोलायचा? मी या वाड्याची लेक आहे, अक्कादांची लेक आहे. आणि म्हणूनच तुम्हाला सांगते, चालत्या भाईत ना. आयत्या वेळात नागोबा तसे तुम्ही आहात या वाड्यात. तुम्हाला कसले आलेत अधिकार आणि हक्क? तुम्ही सगळे चोर आहात, चोर. तुम्हाला कसले आलेत अधिकार आणि हक्क? तुम्ही सगळे चोर आहात, चोर. तुमच्या त्या सरकारचा या वाड्याशी काडी मात्रही संबंध नाही. मी लहान होते पण मला सगळं कळत होतं. माझं लहानपणीच लग्न झालं. त्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये गावात प्लेगची साथ आली होती आणि त्याच वेळी माझ्या घरातले एक एक माणसं मरत होती. मी विधवा झाले. नवरा बायकोचं नातं काय असतं हे कळण्याआधीच माझ्या नशिबी वैधव्य आलं. आणि त्याच वेळी तुमचा तो सरकार या गावात आला. आयत्या मिळालेल्या वाड्यावर कब्जा केला. दिसायला बाई आणि वागायला पुरुष असल्या या भलत्याच माणसानं दैवी शक्तीचे दाखले देऊन गावकऱ्यांना भुरळ पडले. तो पुरुष आहे की बाई का तृतीयपंथी कुणालाच माहित नाही. हा माझा वाडा, हे माझं कुटुंब असं म्हणणाऱ्या सरकारला पोरं कशी असणार? तुमचा आजापंजा कोण? कुणाच्या पोटी तुमचा जन्म झाला हे तुम्हाला तरी माहित आहे का? सोंग आहे हे, ढोंगी आहे तुमचं सरकार. बस बस, खूप ऐकून घेतलं तुमचं. हे बघा बाई, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. तुम्हाला तुमचा अधिकारही मिळेल. पण त्यासाठी तुम्हीच आनंदीबाई बिवलकर आहात हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल. काय सिद्ध करायचंय? काय सिद्ध करायचंय? जे माझं आहे तेच. या वाड्याच्या खानाखुणा सगळ्या जिथे ते तिथे आहेत. सगळ्या दाखवू शकते मी तुम्हाला. ते अंगणातलं मोठं झाड फार जुनं आहे. त्या झाडाला आम्ही चोका बांधत आणि सायंकाळ होईपर्यंत आम्ही खेळत असं. जेव्हा आई तुळशीला दिवा लावायला यायची तेव्हा ती आम्हाला घरात हकलायची. माझे काका आणि माझे वडील या हॉलमध्ये सायंकाळी जेवणानंतर दोघंही बसायचे. त्यांच्या गप्पा रंगात यायच्या. आणि माझे आजोबा वरच्या खोलीत राहायचे. त्यांची खोकल्याची उभळ आली की सगळेजण वर बघायचे. ती इथपर्यंत ऐकायला यायची. आणि माझा भाऊ, हे बघा, ही माझी खोली, ती माझ्या भावाची खोली आणि ती काकांची खोली आणि हे स्वयंपाकघर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या लहानपणाच्या आठवणी या वाड्यात साठवलेल्या आहेत. आणखी काय सिद्ध करायला हवं? ती जी अंधाराची खोली आहे त्यात काही नाही. तुमच्या त्या सरकारनं लपण्यासाठी तयार केलेली जागा आहे. त्यात तुम्ही जायला घाबरता. चला मी उघडून दाखवते ती खोली. थांबा, तुम्ही नाही जाऊ शकत त्या खोलीकडे. का? कारण फक्त अक्कादा जायच्या त्या खोलीत. आमच्यापैकी कोणी सुद्धा कधीही तिकडे गेलेलं नाहीये. तुमच्या त्या अक्कादाने बागुलबुवा उभा केलाय तुमच्या पुढे. मी सारी लबाडी बाहेर काढते. काय हो, ती बाई इतक्या बडबडान गेली, ती का बाहेर किती नाही काढणार? अगं पण असं होऊच नाही ना. किती हा? अगं राजाराम खोत म्हणतात खयचो तरी कायदो हाड येता. कसलं मिलं कायदो? काही कळणार नाही, काय नाही त्यांका.